ओके, आज आपण नवीन चॅप्टर या ठिकाणी बघायला चाललेलो आहे मॅथ्स 1चा अल्जेब्राचा. ठीक आहे, अल्जेब्रा M1. ठीक आहे, आता या ठिकाणी द सेकंड चॅप्टर इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन? त्याच्या आधी आपण काय बेसिक पार्ट बघू. लिनियर इक्वेशन म्हणजे काय. ठीक आहे, याच्यामधलं मी तुम्हाला डायरेक्टली एक्झाम्पल सांगतो, ज्यामध्ये लक्षात घ्या जे अननोन आहे, अननोन फॉर एक्झाम्पल एक्स वाय झेड यांचे जर त्या ठिकाणी 1 पॉवर असेल. किती पॉवर आहे? 1. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी इथं लिहितो 5x - 3 = 2, 10y + 2 = 0. ठीक आहे, अँड एक्सेट्रा. पॉवर किती व्हायची इथे? 1 आहे. एक्सची किती पॉवर आहे? 1 आहे. त्याला काय म्हणतो आपण? लिनियर इक्वेशन. या 1 पेक्षा जास्त हिअर पॉवर ऑर इंडेक्स ऑफ अननोन इज 1. ठीक आहे, त्याच्या पुढे पॉलिनॉमियल. पॉली मीन्स मेनी. आता बघा या ठिकाणी एक्झाम्पल या ठिकाणी बघूया आपण. 3x² + 5x - 9 = 0. 4l² + 3l - 3 = 0 अँड एक्सेट्रा. समजा अजून एखादं एक्झाम्पल बघू आपण या ठिकाणी. 5x³ - 4x + 9 = 0. x ची पॉवर किती इथे? 3. इथे किती आहे? 2. इथे किती आहे? 2. मोर दॅन 1 आहे. पॉवर ऑफ अननोन इज मोर दॅन 1 पेक्षा जास्त आहे. दीज आर द पॉलिनॉमियल्स आणि यांनाच आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ठीक आहे, हे त्याचे काही आपण या ठिकाणी बेसिक एक्झाम्पल बघितले. तर त्याच्या पुढचं समजा काहींचे आपल्याला जर कोइफिशियंट लिहायला सांगितलंय तर एक थोडंसं बेसिक इथं लिहून घ्या. मी पुढचा पार्ट लगेच सांगतो तुम्हाला. ओके, आता काय आपण या ठिकाणी बेसिक बघू. ठीक आहे, त्यांनी काय पॉलिनॉमियल्स दिलेले. गिवन पॉलिनॉमियल्स आर. कोणते कोणते दिलेले आपण या ठिकाणी बघू. x² + 3x - 5, x² + 3x - 5, कॉमा 3x² - 5x, 3x² - 5x आणि 5x². ठीक आहे, आणि याचे कोइफिशियंट लिहायला सांगितलंय. x² चा कोइफिशियंट काय तिघांमध्ये, x चा कोइफिशियंट काय आहे आणि त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म काय ते बघायची. ठीक आहे, आता बघा हिअर वी कॅन राईट. बघा याला असंच ठेवूया. x² नंतर x ची पॉवर 1 आणि इथं x ची पॉवर काही नाही म्हणजे x⁻0. एनिथिंग ⁻0 इज 1. x⁻0 विल बी 1. 1 × -5 दॅट विल बी -5. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय केलेले, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये या ठिकाणी इंडेक्सच्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहे. ठीक आहे, आता मी कॉन्स्टंटला तसंच ठेवतो. कॉमा याचं पुढच्याचं लिहू. 3x² - 5x कॉन्स्टंट आहे का? नाहीये, मग तिथे 0 लिहून टाकू आपण. अँड 5x² x आहे का? नाहीये, चला +0x लिहितो. कॉन्स्टंट आहे का? नाही, त्याला कॉन्स्टंटला 0 लिहून टाकू. ठीक आहे, मग पुढे देअरफॉर कोइफिशियंट ऑफ कोणाचा? x² + 3x - 5 कोइफिशियंट्स काय आहेत बघा बरं.
ऍक्टिव्हिटी ती बुक मध्ये दिलेली. याचं एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 3x. चला तिघांचे आपण ऍट ए टाइम लिहूया. ठीक आहे. कोएफिशियंट्स ऑफ एक्स स्क्वेअर आर एक्स स्क्वेअरचे कोएफिशियंट. इथं कोएफिशियंट किती आहे? 1. इथे किती आहे? 3. अँड इथे किती आहे? 5. ओके. नंतर कोएफिशियंट्स ऑफ एक्स. एक्स चे कोएफिशियंट इथे किती आहे? 3. इथे किती आहे? -5. अँड हे इथे किती आहे? 0. इथे काही नाही म्हणजे 0 एक्स स्क्वेअर आणि पुढे काही आहे का? नाहीच आहे. त्यामुळे आपण एक्सचा कोएफिशियंट काही नाही म्हणून 0 लिहिलं. 0 इंटू एक्स विल बी 0. 0 प्लस 0 0 ॲज इट इज व्हॅल्यू त्याची. ठीक आहे. नंतर कॉन्स्टंट टर्म्स आर. कोणते कोणते कॉन्स्टंट टर्म? पहिल्या याच्यात काय, सेकंड याच्यात काय आणि लास्ट मध्ये काय? फर्स्ट याच्यामध्ये कॉन्स्टंट काय आहे? आपण लिहिलं इथे -5. सेकंड याच्यात कॉन्स्टंट 0. लास्ट मध्ये पण कॉन्स्टंट किती आहे? 0. ते एक एक्झाम्पल, एक जस्ट रिकॉल आहे मागचं, रिवायझिंग आहे लास्ट इयरच्या काही पार्टचं. हे लिहून घ्या. आपण पुढचा पार्ट बघणार. व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन? एक्झॅक्टली क्वाड्रॅटिक इक्वेशन काय ते आपण बघू. What is mean by quadratic equation? The equation, mathematical equation किंवा equation in which variable is 1 and index is 2. Power किंवा power or index is 2. Those are the quadratic इक्वेशन्स. ते काय असतात? आपले क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असतात. आपण या ठिकाणी याचे साधारणतः जे काही स्टार्टिंगचे एक्सरसाइज आहे ते 1-2 ते आपण बघूया आणि ते झाल्यानंतर आपण काय करू? डिरेक्टली सायन्सकडे वळू. ठीक आहे. सायन्सचा 1 किंवा 1.5 चॅप्टर कंप्लीट करू. ते झाल्यावर परत मॅथ्सकडे येऊ आपण. ठीक आहे. मॅथ्सला कसे 2 पार्ट आणि ते दोन्ही मोठे असल्यामुळे मॅथ्स जास्त घेतो आपण त्या दोघांमध्ये पण, मॅथ्स आणि सायन्समध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय एक्झाम्पल्स आहेत आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते विचारलेलं आहे आपल्याला. चला कोणते कोणते विचारले बघू आपण या ठिकाणी. क्वेश्चन काय? 3x² - 5x. फर्स्ट वन, 3x² - 5x + 3 = 0. Here variable is 1 and index is 2. Therefore it is an quadratic equation. Are you getting? व्हेरिएबल एक्सच आहे. एक्स सोडून दुसरं काय आहे का? वाय झेड एकत्र आले का? काही नाही. एकच पाहिजे. कोणताही असू द्या, ए असू द्या, बी असू द्या, सी, एक्स, वाय, झेड काही असू द्या, पण एकच पाहिजे इक्वेशन मध्ये. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू. इथे काय सांगितलं होतं? एक्स कोणता पण असू द्या, एक व्हेरिएबल असला पाहिजे आणि इंडेक्स 2 पाहिजे. तर या ठिकाणी मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? 2 आहे. मॅक्झिमम इंडेक्स 2 पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड काय दिलेलं आहे त्यांनी? 9y² + 5 = 0. हिअर व्हेरिएबल इज 1. बघा एकच आहे इथे व्हेरिएबल वाय, फक्त दुसरा कोणता नाहीये. अँड इंडेक्स किंवा मॅक्झिमम इंडेक्स म्हणा, काही प्रॉब्लेम नाही, इज 2. बघा मॅक्झिमम इंडेक्स किती व्हायचा? 2 आहे. ते महत्वाचं आहे. therefore it is a quadratic equation. नंतर आपण बघूया थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी? m³ - 5m². m³ - 5m² + 4 = 0. ठीक आहे. पुढे काय? ठीक आहे. ओके. हिअर व्हेरिएबल इज 1. ओके. पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते. अँड मॅक्झिमम इंडेक्स इज नॉट 2. मॅक्झिमम इंडेक्स 3 आहे. बघा इथे
therefore it is not quadratic इक्वेशन. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. तर एवढा पार्ट लिहून घ्या. आपण पुढचा पार्ट बघणार लगेच. राईट ऑन दिस. Okay, we are going to see now the next part is roots of quadratic equations. Roots of quadratic equations. ठीक आहे. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. आपण बघू एखादं पॉलिनॉमियल एक्झाम्पल सहितच सांगतो तुम्हाला. पहिलं एक्झाम्पल आपण बघू. x² + 5x - 6 x² + 5x - 6 लेट किंवा आपण म्हणूया कन्सिडर x = -6. सर हा कुठून आणला x = -6? तो असंच घेतलाय सध्या आपण. एक तुम्हाला समजण्यासाठी एक आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे फक्त, की ज्याच्यामध्ये मला रूट नक्की काय ते एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. ही व्हॅल्यू कुठून आली सध्या ते महत्त्वाचं नाही आहे. ओके, चला आपण पुढे बघू. आता इथे काय आहे, आपण व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करू. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. येस. मॅक्सिमम पॉवर इज 2. येस. व्हेरिएबल इज ओनली 1. येस. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफॉर -6 पुटअप करू, त्याचा स्क्वेअर 5 × -6 विच इज इक्वल टू, म्हणजे बाहेर -6 होता, इथे -6 टाकला. एक्स ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी -6 टाकला. -6 चा स्क्वेअर 36. -6 × 5 -30 -6 विच इज इक्वल टू, तुम्ही याचं जर नीट कॅल्क्युलेशन केलं 0 आलं. देअरफॉर x = -6 is solution of x² + 5x - 6. हे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचंही सोल्युशन आलं. ज्या वेळेला x ची व्हॅल्यू आपण अशी त्या ठिकाणी पुट करत असतो की ज्याचं त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू 0 येत असेल, म्हणजे त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू जर 0 येत असेल x ची व्हॅल्यू टाकल्यावरती, ती व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन असतं. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्या पुढे काय लिहायचं. देअरफॉर -6 जी व्हॅल्यू आली इज वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला काय म्हणतो आपण, एक वन ऑफ द रूट. ज्या वेळेला व्हॅल्यू पुटअप केली, जी पण व्हॅल्यू पुटअप करतोय, सर ही व्हॅल्यू आम्हाला कसं काय करणार ते आपण पुढे बघू. सध्या तुम्हाला रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं काढायचं आणि काय असतं ते मी तुम्हाला इथे सांगतोय. जी पण व्हॅल्यू आपण पुटअप केल्यानंतर पॉलिनॉमियल 0 येतोय, दॅट व्हॅल्यू इज सोल्युशन. ते काय असतं, सोल्युशन विच इज नथिंग बट द रूट ऑफ द इक्वेशन. चला अजून एखादं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. एक एक्झाम्पल अजून बघू काय दिलेलं आहे. x² + 5x - 6 हेच घेऊ. x² + 5x - 6 कन्सिडर x = 2. त्यांनी 2 घेतला आय थिंक. ओके बघा. देअरफॉर 2 पुटअप करा. 2 चा स्क्वेअर 5 × 2 - 6. हिअर इट इज 4 + 10 - 6. 4 + 10 14. 14 - 6 8 विच इज नॉट इक्वल टू 0. 0 आली का त्याची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू आपण 2 पुट केली, पण पॉलिनॉमियलची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट केल्यानंतर 0 आलेली नाही. देअरफॉर x = 2 इज नॉट सोल्युशन ऑफ जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचं. आणि सोल्युशन आलं नाही म्हणून रूट लिहायचा प्रश्नच येत नाही. 0 आल्यावरतीच म्हणायचं सोल्युशन आहे विच इज नथिंग बट द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इफ इट इज नॉट इक्वल टू 0, इट विल नॉट बी इक्वल टू, इट इज नॉट, दॅट विल बी नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. राईट ऑन दिस 2 एक्झाम्पल्स. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपण या ठिकाणी सॉल्व्ड एक्झाम्पल बघणार आहे. लक्ष द्या. सॉल्व्ड एक्झाम्पल काय आपण या ठिकाणी बघूया. एक्झाम्पल पेज नंबर 32 बुक मधलं. ठीक आहे. बुक मधलं पेज नंबर 32. गिवन काय दिलंय. 2x² - 7x + 6
2x square minus 7x plus 6 is equal to 0. Check whether first one x is equal to 3 by 2, x is equal to 3 by 2. Second, x is equal to minus 2. Are solutions of the equation. Are solutions of equation. चला त्यातलं फर्स्ट वन घेऊ. गिवन quadratic इक्वेशन काय दिलेले आहे 2x square minus 7x plus 6. लेट x is equal to 3 by 2. चला व्हॅल्यू पुटअप करू या ठिकाणी 2 into 3 by 2 bracket square minus 7 into 3 by 2 plus 6 which is equal to बघा 2 into square गेला 3 चा square 9 2 चा square 4 minus 7 3 चा 21 by 2 plus 6 okay which is equal to बघा 2 ने याला डिवाइड केला that is 9 by 2 minus 21 by 2 प्लस 6. या 6 ला काय करतो या दोन्ही ठिकाणी बाय 2 आलाय ना तर न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय करतो डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करतो. 6 ला 2 ने मल्टिप्लाय केला 12 आणि खाली डिनॉमिनेटरला 2. 12 by 2 यू विल गेट 6. ठीक आहे. असं काय केलं डिनॉमिनेटर सेम आला ना न्यूमरेटरचं लगेच कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. ओके. आता या ठिकाणी बघा 12 plus 9 which is nothing but या ठिकाणी 12 plus 9 21 minus 21 0 by 2 which is equal to 0. ही व्हॅल्यू पुटअप केल्यावरती व्हॅल्यू किती आली 0. therefore x is equal to 3 by 2 is the solution of कोण दिलेले आहे 2x square minus 7x plus 6. therefore it is म्हणजे कोण therefore 3 by 2 is one of the root of quadratic equation किंवा इक्वेशन म्हटलं तरी चालेल. अरे ठीक त्यातलं पहिलंच बघितलेलं आपण. मी हा पार्ट रफ करणार आहे आणि सेकंड लिहिणार आहे त्या ठिकाणी. राईट डाऊन दिस. बघा आता या ठिकाणी आपल्याला लेट x is equal to minus 2. x is equal to minus 2. ठीक है. Put the value in the above quadratic equation. 2 into 2 minus 2 square minus 7 into minus 2 plus 6. x ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी आपण minus 2 ची व्हॅल्यू पुटअप केली. ठीक आहे. नंतर 2 into minus 2 चा स्क्वेअर हे बघा मायनस साइन जरी असली पण स्क्वेअर केला तर ती प्लस होती आणि 2 चा स्क्वेअर काय होणार 4. मायनस इंटू मायनस प्लस 7 2 जा 14 प्लस 6. ठीक है. 4 2 जा 8 8 प्लस 14 22 प्लस 6 that will be 28 which is not equal to 0. 0 आला का नाही. therefore x is equal to minus 2 is not solution of the given quadratic equation. कोणता 2x square minus 7x plus 6 is equal to 0. ठीक है. दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. याच्यानंतर मी पुढचा पार्ट सांगणार आहे हे कम्प्लिटली लिहून घ्या. ओके ओके. त्या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये त्यांनी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पण त्याला आपण ॲज अ एक्झाम्पल म्हणूनच सॉल्व करू. त्यांनी काय दिले फाइंड के इफ x इज इक्वल टू 5 द रूट ऑफ द इक्वेशन. हे बघा फाइंड के इफ x इज इक्वल टू 5 is the
root of equation, which equation they are given? Kx square minus 14x, kx square minus 14x minus 5 is equal to 0, minus 5 is equal to 0. Then find the value of k. ठीक आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के आपण वरतीच लिहिलेलं आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला ज्या वेळेला हे एक प्रकारे रिव्हर्स प्रोसेस चालू आहे एक्झाम्पलची, लक्षात घ्या. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं, शो दॅट द गिवन एक्स इज इक्वल टू सपोज 3/2 होता. 3/2 इज द सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आहे असं दाखवायचं असेल तर फक्त हे बघा एवढाच पार्ट लिहितो आपण आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचो. व्हॅल्यू पुटअप केल्यावरती इक्वल टू 0 येत आहे का ते बघत होतो आपण. इक्वल टू 0 आलं तर म्हणणार इट इज द सोल्युशन. आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय, हे सोल्युशन आहे. सोल्युशन आहे म्हणजे इक्वल टू 0 लिहायचं आहे. ऑलरेडी दिलंय ना त्यांनी, इट इज द सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो as x is equal to 5 is the root, that is nothing but the solution of kx square minus 14x minus 5 is equal to 0. Therefore consider x is equal to 5 or put the value, therefore put x is equal to 5 in above इक्वेशन. डायरेक्ट पुटअप करायची. x इज इक्वल टू 5 स्क्वेअर मायनस 14 इंटू 5 मायनस 5 इज इक्वल टू 0, कारण ते रूट दिलेलाच आहे म्हणून इक्वल टू 0 येणारच आहे. समजतंय. दिलं नसतं तर आपण इथे लिहिलेला नसतं. त्यांनी जर सांगितलं असतं वेदर इट इज द सोल्युशन चेक करा, ते इक्वल टू 0 लिहायचं नाही, कॅल्क्युलेशन करायचं. 0 आलं तर म्हणायचं यस इट इज द सोल्युशन, 0 आलं नाही तर म्हणायचं इट इज नॉट द सोल्युशन. आता त्यांनी या ठिकाणी काय सांगितलंय, दिस इज द सोल्युशन म्हणून इक्वल टू 0 आपण लिहिलंय आणि अननोन कोण आहे, के. चला या ठिकाणी सॉल्व्ह करू. दिस इज 25k स्क्वेअर, सॉरी 25k, 5 चा स्क्वेअर 25k मायनस 14 5 जा 70, ठीक आहे, मायनस 5 इज इक्वल टू 0. अगेन here it will be, therefore 25k minus 75 is equal to 0. Minus 70 minus 5 minus 75. Therefore 25k is equal to minus 25 तिकडे गेला plus 25. k is equal to 75 divided by 25. Therefore k is equal to या ठिकाणी किती आला 3. This is the answer. You have to find out the k over here. Here it is, the k is nothing but 3. Okay, write down this. आणि हे झालं की आपण आज इथे थांबणार आहे. Have a nice day. Take care. Bye bye.